म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव देणार नाही, मग काय आंदोलन तर होणारच. आणि आंदोलन मध्ये नुसतं कोल्हापूर फटात नाही, पुरं कळवण जाम करणार. तर हे गाईज, मी तुमचा नाना ब्लॉगर. आणि आज ना भाऊ आपल्या कॉलेजमध्ये काय होतं माहिती का, पेपर. आणि पेपर राहिल्यामुळे ना भाऊ बऱ्याच पोरांची लाई जिरलेली होती, पण आमची नाही बरं का. कारण की ना आम्ही थोडासा उपाय करून गेलो होतो, म्हणजे अभ्यास करून गेलेलो होतो. आणि ते जाऊ दे आपली मजाक मस्ती, पण थोड्या वेळात आम्हाला कळालं की आपल्या कोल्हापूर फाट्यावरती ना काही आंदोलन चालू आहे. आणि आंदोलन कशाबद्दल माहितीये का, कारण की आपल्या कांद्याला आहे ना भाव भेटत नव्हता, मग त्याबद्दलच होतं. आणि आपल्या आंदोलनाला आहे ना सर्व शेतकरी एकदम तत्पर उभे होते बरं का. आणि शेतकरी तर होते पण त्यांचे ट्रॅक्टर बी होते. ट्रॅक्टरांनी ना पुरा कोल्हापूर फाटा जाम करून ठेवलेला होता. करा नाद म्हणजे. आणि यांचं आंदोलन तर जोरात चालू होतं, पण आमचे पोरं कशाचे ऐकायचे, यांना ना गडावरती जायचं होतं. म्हटलं चला भाऊ. आणि आपल्या सप्तशृंगी गडावर आहे ना भाऊ अशा बऱ्याच लोकेशन आहे की ती बघितल्याशिवाय माणूस जाऊ शकत नाही. म्हटलं चला आज सर्व बघून टाकू. मग सर्वात पहिले आपल्या प्रथम गेटला नमस्कार करो आणि माझ्या मित्राला स्नॅप टाकून घेऊ द्या. त्यानंतर गडाच्या या ठिकाणी या आणि मस्त माकडांचं मजा घ्या. आणि यो गडी तर लय निवांत बसलेला आहे, कोणाची वाट बघतोय काय माहिती. इथं निवांत बसलेले माकडे ना यांचं अजिबात नाव घेऊ नका, कारण की त्यांनी जर तुमचं नाव घेतलं तर मग काही खरं नाही बर का. मग सरळ आपण आता गडावरती आल्यानंतर आपल्या सप्तशृंगी गडाचा नादच खुळा होत आहे. मग इथं आल्यानंतर यो गडी तर लय आरामध्ये बसलेला होता, मग आम्ही त्याला इग्नोर करत डायरेक्ट वरती आल्यानंतर इथं वातावरण व्ह्यू नादच खुळा होत आहे. मग आम्ही सप्तशृंगी माताचं दर्शन घेतलंय. मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही सप्तशृंगी माता की जय कमेंट मध्ये लिहून जा बर का. बाय बाय.